आपण राज्यभरातल्या पावसाच्या बातम्यांचा वेध घेतला। आता वळूया राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे। पहिलाच रिपोर्ट आहे महायुतीवरनं। महायुतीच्या चिंतेत आता वाढ झाली। लोकसभेतल्या पराभवानंतर एकजुटीनं लढण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या महायुतीची चिंता आता कोकणपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वाढली। काय घडतंय महायुतीमध्ये आणि कोण गणित बिघडवतंय महायुतीची, पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। कदम चव्हाणांमध्ये जुंपली, कदमांच्या फुटकारानं महायुतीत विष, कोकणात महायुतीत राजकीय शिमगा। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज। आणि मोठमोठ्या घुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही। भोकणेवाला कुत्ता नाही काढताय। रामदास कदम शिवसेनेचे फायर ब्रँड नेते, माजी पर्यावरण मंत्री आणि कट्टर शिवसैनिक रामदास कदम महायुतीतील मित्र पक्षांवर थेट बोलतात आणि महायुतीत मिठाचा खडा पडतो। आधी अजित पवारांना टार्गेट केल्यानंतर आता त्यांनी आपली तोफ भाजपच्या रवींद्र चव्हाणांकडे वळवली आहे। कदम आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात मुंबई गोवा हायवेवरून वाद सुरू असताना महायुतीत मिठाचा खडा पडलाय। प्रत्येक मतदारसंघावर दावा सांगितला जातोय असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला। चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको आहे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज। परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या घुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांना फार महत्त्व दिलं। आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं। शिवसेनेतील फुटीनंतर कोकणातील राजकारणात राजकीय बदल झाले। भाजपनेही कोकणात हातपाय पसरले। त्यात भाजपचे मंत्री आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू रवींद्र चव्हाण अधिक आक्रमक आणि सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार योगेश कदम आमदार आहेत। शिवसेनेचं अंतर्गत राजकारण आणि शिवसेनेनं राष्ट्रवादीला मदत करून या मतदारसंघात कदम पिता पुत्रांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे कदमांनी शिंदेंची वाट धरली। मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद तर आहेच, मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही इच्छुकांची यादी मोठी आहे। त्यामुळे योगेश कदमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे आपल्या मुलाची जागा वाचवण्यासाठी रामदास कदम आक्रमक झाल्याचं बोललं जाते। त्यामुळेच त्यांनी चव्हाणांना भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली आहे। हा थोबाड फोडाच्या गोष्टी करतोय, जसं काय याला पागल कुत्र्याने चावलंय, हा मेंटल झालाय असं वक्तव्य त्याचं चाललंय। त्याला मी एवढंच उत्तर देईन, थोबाड फोडाच्या गोष्टी तू काय करतोस बाबा? भोकणेवाला कुत्ता नाही काढताय, मला जी कल्पना आहे। आम्ही सगळ्यातून गेलोय, कुणावरती आपण काय बोलतो भान ठेवलं पाहिजे। दरम्यान कदमांच्या तिखट टीकेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे। याबाबत थेट मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणार असल्याचं फडणवीसांनी सांगितले। त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे। अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं, यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही। जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाळलं पाहिजे। वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलतो। रामदास कदम नेहमीच मित्र पक्षांविरोधात स्फोटक वक्तव्य करतात। आगामी विधानसभेसाठी कदमांनी केलेल्या या वक्तव्यानं मात्र खळबळ उडून दिली। त्यामुळे कदमांची ही तडफड पुत्रप्रेमातून होते की कोकणातील भाजपचा वाढता प्रभाव थोपवण्यासाठी कदमांच्या रूपानं शिंदेंची ही रणनीती म्हणायची, हेच पाहावं लागेल। मात्र सध्या तरी कदमांच्या वक्तव्यानं महायुतीतील वातावरण गढूळ झालंय एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।